आज बनवली आहे सगळ्यांना आवडणारी अशी भरलेली मिरची। बरं, मला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी असा पकोडा आहे हा। देखील नक्की ट्राय करा। चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी छान मिरच्या घेतल्या आहेत, मोठ्या मोठ्या भरायच्या, हिरव्यागार। त्यातला आतली बी काढून घेतली आहे चिरून। त्यानंतर इथे घेतला आहे उकडलेला एक बटाटा, छान तो स्वतःच्या साहाय्याने स्मॅश करून घेतला आहे। तडका पॅनवर 1 चमच तेल टाकून घेतला आहे। त्यानंतर टाकले अद्रक लसूण पेस्ट, हळद, त्यानंतर धणे पूड, जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्याचं फोडणी आपल्या त्या बटाट्यांवर टाकली आहे। छान मिक्स केलं आहे चमच्या साहाय्याने। त्यानंतर वरून टाकले चिरलेली कोथिंबीर। रेडी झालं इथं आपलं भाजण्यासाठीचं वाटण। पाहू शकता आपण मिरची चिरून ठेवली होती। आता आपण त्याच्यामध्ये हे सारण सगळं भरून घेणार आहोत। छान घट्ट असं सगळ्या मिरच्यामध्ये आपलं सारण भरून झाल्यानंतरला आपण त्या बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर घेऊया एका बाउलमध्ये बेसन पीठ छान आणि थोडंसं टाकणार त्यावर हातावर चोरलेला ओवा, चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेपुरतं पाणी ॲड करून छान असं बॅटर रेडी करायचं आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये हळद देखील टाकू शकता। जाडसर बॅटर रेडी करून झाल्यानंतरला ते एका ग्लासमध्ये ओतून घेतलं आहे मी। त्यानंतर एकीकडे ठेवलं आहे तेल गरम करत। त्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर आणि तेल छान गरम करत ठेवलं आहे हाय फ्लेमवर। तेल छान गरम होत आलं की आपण छान पिठामध्ये मिरची बुडवून घ्यायची आहे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायची आहे। ही सगळी प्रोसेस हाय फ्लेमवर करायची आहे जेणेकरून मिरची छान क्रिस्पी होते। अगदी 2-3 मिनटामध्ये आपली मिरची देखील तळून रेडी झाली आहे। पाहू शकता काय छान दिसत आहेत मिरच्या भरलेल्या, खूप छान लागतात। तुम्ही देखील नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडतील। नक्कीच बनवून पहा।